नमस्कार, मी नेहा जोशी, हेल्थ गाईड FYI स्टे हेल्दी स्टे इन्फॉर्म मध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. स्त्रीच्या आयुष्यामध्ये तिच्या वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवरती तिच्यामध्ये जे शारीरिक आणि मानसिक बदल होतात, त्याला सक्षमपणे आणि सहजपणे ती सामोरी कशी जाऊ शकते याबद्दल आपण गेल्या काही एपिसोड्समध्ये डॉक्टरांशी डिस्कस करून त्यांचं त्याबद्दल मार्गदर्शन घेतोय. या आधीच्या एपिसोडमध्ये आपल्याला डॉक्टरांनी खूप छान एक्सप्लेन केलं की घरातली आणि बाहेरची सगळी कामं स्वतः करण्याचा अट्टाहास स्त्रीने सोडून देऊन त्यासाठी घरच्यांची, मुलांची, नवऱ्याची मदत वेळोवेळी घेणं हे किती गरजेचं आहे. ज्यामुळे ती स्वतःसाठी स्वतःच्या फिटनेससाठी थोडा तरी वेळ बाजूला काढू शकते आणि स्वतःला आपल्या आयुष्याच्या पुढच्या स्टेजसाठी सर्वतोपरी तयार करू शकते. आणि त्यानंतर स्त्रीच्या आयुष्यात एक महत्वाची स्टेज येते ती म्हणजे मेनोपॉज. सो प्री मेनोपॉज, मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज याबद्दल डॉक्टरांचं मार्गदर्शन घेण्यासाठी आज आपण डॉक्टरांना भेटूया की ज्यामुळे तिच्या ह्या लाईफमध्ये किंवा तिच्या करिअरमध्ये, तिच्या फिटनेसमध्ये कुठलाही पॉज न येता ती आपलं आयुष्य सुरळीतपणे सहजपणे कशी जगू शकेल. सो भेटूया पुन्हा एकदा पुण्याच्या सुप्रसिद्ध वैद्य डॉक्टर रोहिणी साठे यांना. थँक्यू सो मच तुमचा वेळ दिल्याबद्दल. आपण या आपल्या ह्याच्या आधीच्या एपिसोडमध्ये बघितलं की स्त्रीनी तिच्या मुलांची, नवऱ्याची मदत घेत घरातली कामं त्यांना कशी मॅनेज करता येतील आणि स्वतःच्या फिटनेससाठी तिला वेळ कसा काढता येईल. आता ह्याच्या पुढच्या स्टेजबद्दल तुमचं मार्गदर्शन हवंय. जसं लाईक मुलं मोठी होतात, स्त्रीची पण मग थोडी रिटायरमेंटची वेळ यायला लागते, जवळ वय वाढायला लागतं, त्याच्या खुणा तिच्या शरीरावरती पण दिसायला लागतात आणि त्यावेळेला अर्थातच मेनोपॉज ची वेळ येते, म्हणजे पाळी बंद होण्याची. आणि त्यावेळेला ऑफकोर्स हार्मोन्स हॅवॉक होतं आणि स्त्रीला खूप मोठ्या शारीरिक आणि मानसिक बदलामध्ये जायला लागतं. पण हे सगळं तिला सहजपणे ह्याच्यातून पार पडण्यासाठी म्हणून मला काही प्रश्न तुम्हाला आज विचारायचे आहेत. तर सगळ्यात पहिला बेसिक प्रश्न म्हणजे मेनोपॉज म्हणजे हम्म. एक्झॅक्टली काय, म्हणजे मेनोपॉज म्हणजे एखाद्या स्त्रीचा पिरियड बंद होण्याच्या आधीचा काही काळ, का ऍक्च्युली पिरियड बंद होतानाची ती प्रोसेस असते ते मेनोपॉज म्हणजे एक्झॅक्टली काय असतं? मेनोपॉज म्हणजे आपण जसं बघितलं की पाळी येणं, मग पाळी आल्यानंतर तिचं फर्टिलिटीचं एज असणं, आणि जेव्हा ह्या एजचा म्हणजे जसं आपण एक डोंगराचं चित्र काढतो की त्याच्यावर पहिल्यांदा आपल्याला चढावं लागतं, मग एक थोडा फ्लॅट सरफेस येतो आणि मग परत एक उतरण तयार होते. हम्म. असा जर आपण ग्राफ केला जर स्त्रीच्या आयुष्याचा, हम्म. तर आपल्याला याप्रमाणे ती जी उतरण आहे ती म्हणजे खरं मेनोपॉज आहे. बर. म्हणजे काय की स्त्री शरीर हे पुरुषांपेक्षा वेगळं किंवा त्याचं वेगळंपण दाखवण्याचा जो एज आहे, हम्म. म्हणजे पाळी आल्यापासून पाळी जाईपर्यंतचा हम्म. हा काळ स्त्रीच्या मधला आयुष्यातला विशेष काळ असतो. आणि बरोबर. तर त्याच्यातनं जेव्हा पाळी येते, तेव्हा घरचे मोठे असे घरात असतात की जे तिला सहाय्य करतात त्याच्यामध्ये, हम्म. म्हणजे त्यातनं पुढे नीट जाण्यासाठी. हम्म. तर आता मेनोपॉज मध्ये काय होतं की फर्टिलिटी म्हणजे मुलं होणं, मुलं वाढवणं, हे सगळं एज त्याच्यामध्ये गेलेलं असतं. आणि तुम्ही म्हणाला तसं की शरीरावर आता वय झाल्याच्या खुणाही दिसायला लागतात, हम्म. आणि त्याचं कारणच आतमधले हे बदल हे असतात. हम्म. म्हणजे काय की जे हॉर्मोन्स पाळी आणणं, फर्टिलिटीचं एज चांगलं ठेवणं, ह्यासाठी जे कारणीभूत असतात ते हॉर्मोन्स आता विड्रॉ व्हायला लागतात. म्हणजे बरोबर. त्यांचं थोडक्यात त्या शरीरातलं काम संपतं, हम्म. आणि ते विड्रॉ व्हायला लागले की बदल होतात. आणि त्यातला व्हिजिबल बदल म्हणजे पाळीतला असतो की पाळी आयदर तुमची थोडी इरेग्युलर होते, उशिरा येते, किंवा थोडा फ्लो कमी होतो, काहींना तो फ्लो जास्त होतो. असा एक जो पिरियड, बदलाचा पिरियड आहे, तो पाळी जाणं याला मेनोपॉज म्हणतात. हम्म. म्हणजे मेन्सेस पॉज होणं, थांबणं, हा. म्हणजे मेनोपॉज आहे खरं तर. हम्म. तर हे मेन्स्ट्रुअल सायकल तुमचं पॉज होतं, थांबतं, म्हणजे ते नियमित पुढे येत नाही, याला मेनोपॉज म्हणतात. पण मग काय होतं की ती स्टेज आहे ना, ती अशी एकदम नाहीये. हम्म. त्याच्यातले चेंजेस असे हळूहळू होत असतात. हम्म. त्यामुळे मग मेनोपॉज मध्ये 3 स्टेजेस म्हटलेलं आहे त्यांनी, की हम्म. म्हणजे प्री मेनोपॉज, पेरी मेनोपॉज बर. आणि पोस्ट मेनोपॉज.
ओके. ऍक्च्युली पण मेनोपॉज म्हणजे पाळी गेली तो काळ म्हणजे मेनोपॉज आहे खरा. ओके. पण पाळी जाण्याच्या आधीचा जे काही प्रोसेस चालू हा. असतं त्याच्या मध्ये स्त्रीच्या मध्ये आता आपण म्हटलं तसं की हम्म. पाळीचे बदल मुख्यतः होतात. बरोबर. आणि जेव्हा पेरिमेनोपॉज येतो त्यावेळेला मात्र पाळीचे बदलही होत असतात आणि त्याच्याबरोबर काही मानसिक शारीरिक इतर बदल पण दिसायला लागतात. तो हम्म. खरा म्हणजे पेरिमेनोपॉजचा काळ. तो अगदी साधारण 2-4 वर्ष पासून पाळी आली नाही त्याच्यानंतर ती 1 वर्षापर्यंत आली नाही तर तो पेरिमेनोपॉज हा काळ असतो आणि 1 वर्षानंतर ही पाळी आली नाही की आता मेनोपॉज झाला अशी आपण ती स्टेज स्त्रियांच्या बाबतीमध्ये मानतो. तर ती पेरामेनोपॉज मध्ये प्रीमेनोपॉज मध्ये फार काही लक्षणं दिसतात किंवा असं नाहीये. थोडे थोडे बदल होत असतात. तर ह्यातलं आपण जाणून काय घ्यायचं की मेनोपॉज पाळी जाणं हे काहींना सुखावहही असू शकतं, काहींना ते त्रासदायक वाटू शकतं. पण ह्यातलं आपण समजून काय घ्यायचं किंवा सामान्यपणे त्याच्याकडे काय म्हणून बघितलं पाहिजे. तर त्यातलं महत्वाचं लक्षात घ्यायला पाहिजे की आजपर्यंत ते जे काही हॉर्मोन्स होते दर महिन्याला येणारे हे तुमचं शरीर हे सुदृढ आणि अ, चांगल्या कंडिशन मध्ये ठेवण्याला मदत करत होते. हम्म. त्यांची मदत आता मिळणार नाहीये हम्म. आणि ते काम आपल्याला करावं लागणार आहे. हा हो. महत्वाचा घटक आपण लक्षात घ्यायचा आहे. हम्म. कारण की मेनोपॉजची भीती बाळगायला पाहिजे का तर अजिबात नाही. कारण की सगळ्यांना काही त्याचे त्रास होत नाही. हम्म. फार कमी जणांना होतात. थोडीशी आणि जेनेटिक पण हिस्ट्री असेल काहींच्या आईला पाळी जाताना त्रास असेल तर त्या जनरली मुलींनाही होतो. पण हो. मुलींमध्ये आपण बघतो की काही मुलींचा ट्रेंड हा आपल्या आईकडे किंवा आईच्या फॅमिलीकडनं असतो आणि काही मुलींचा ट्रेंड हा त्यांच्या हम्म. आत्याकडून असतो. हम्म. सो मग तुमचा ट्रेंड जर किंवा तुमची ठेवण तुमचं सगळं साधारण आवडीनिवडी ह्या जर आत्याकडे असतील तर आत्याची पाळी गेली किंवा आत्ते हम्म. बहिणींच्या पाळीमध्ये कसा बदल झाला हम्म. ह्याचा तुम्ही विचार केला आणि त्याप्रमाणे तुमचं प्लॅनिंग केलं तर चालू शकतं. पण तुमची ठेवण ही सगळी आईच्या कुटुंबासारखी असेल तर मग आईच्या कुटुंबात म्हणजे तुमची आई असेल मावशी असतील हम्म. तर ह्यांच्या पाळीची किंवा आईची आई असेल त्यांच्या पाळीच्या बदलांमध्ये किंवा पाळी जाताना काय हिस्ट्री होती ती बघून तुमचं तुम्ही ठरवू शकता की आपल्याला काय ग्राफ असू शकतो आपला. हम्म. आता तुम्ही मेन्शन केलं की सगळ्यांनाच त्रास होतो असं नाही. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर आपल्या पूर्वीच्या ज्या म्हणजे आपल्या आधीच्या पिढीच्या ज्या बायका होत्या जसं आपल्या आया काकू वगैरे सगळ्या त्यांचा जेव्हा मेनोपॉज पिरियड म्हणजे झाला तो सगळा तर आपल्याला ते काही समजलं सुद्धा नव्हतं. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर ही नॅचरल प्रोसेस आहे राईट. पण आजकाल मेनोपॉज बद्दल म्हणजे आपण आता युट्यूबला पण बघितलं तर इतके प्रचंड व्हिडिओज असतात त्याच्यामध्ये एवढे सिमटम्स सांगितलेले असतात. आपण मैत्रिणींशी डिस्कशन्स करत असलो तर त्या पण आता माझा मेनोपॉज आला मला असं होतं तसं होतं. तर असं होणं म्हणजे हे सगळी लक्षणं दिसण्याची खरंच गरज आहे का? म्हणजे याच्यात कुठेतरी स्त्रीचं पोषण कमी पडतंय का फिटनेस कमी पडतोय का मेंटली काही असे चेंजेस झालेले आहेत की ज्याच्यामुळे ही लक्षणं दिसायला लागलेली आहेत. म्हणजे खरंच अशी सगळ्यांमध्ये लक्षणं दिसतात का आजकाल म्हणजे आजकालचा आपण विचार केला तर कारण पूर्वीच्या काळी माझ्या मते किंवा ती बरोबर. बाहेर येत नसतील कदाचित डिस्कस केली जात नसतील आता ती डिस्कस होतात. खरं म्हणजे यातलं काय आहे? दोन महत्वाच्या गोष्टी आहेत की एकतर आपण आउटस्पोकन झालेलो आहोत ही पहिली हम्म. गोष्ट आहे. त्यामुळे त्यावर चर्चा खूप होणं हे नक्की होतं. हम्म. चर्चेतनं ते पॉझिटिव्हली घेणं म्हणजे वादे वादे जायते तत्वबोध असं म्हणतात. तर तत्वबोध घेणं म्हणजे आपण सुद्धा हे चर्चा का करतोय की त्यातनं माहिती कळली पाहिजे हम्म. आणि योग्य ती कळली पाहिजे आणि त्याच्यावर योग्य तो विचार करण्या इतकं बुद्धीला काहीतरी खाद्य मिळालं पाहिजे. हे खरं तर कुठल्याही चर्चेचा महत्वाचा भाग असतो. म्हणजे बरं. त्यातनं भिवून जाणं किंवा निग्लेक्ट करणं दोन्ही गोष्टी वाईट आहेत. हम्म. तर त्यासाठी खरी माहिती कळणं गरजेचं आहे. मेनोपॉज होताना जी काही आता सिमटम्स येतात म्हणजे काय की हॉट फ्लॅशेस येतात हम्म. अचानक कधीतरी गरम वाटतं हम्म. एकदम थांबतं मूड स्विंग्स होतात हम्म. थोडंसं वजन वाढल्यासारखं वाटू शकतं म्हणजे थोडंसं वजन वाढतं सुद्धा मेटाबॉलिझम तुमचं कमी होतं हम्म. काही गोष्टी शरीरातले घटक ऍब्झॉर्ब होणं ही क्रिया थोडीशी मंदावलेली असते. हम्म. तर हे सगळे बदल होतात हे बदल तेव्हाही होत होते. हम्म. पण दुसरे त्याच्याबरोबर त्या आउटस्पोकन नव्हत्या किंवा हा पाळी जाताना होतं माझ्या सासूबाईंना थोडा त्रास झाला होता किंवा माझ्या आईला झाला होता हम्म. मलाही थोडा आहे म्हणजे ऍक्सेप्टन्स हम्म. हा जो
पार्ट आहे ना तो हम्म. तेव्हा जास्त होता. हम्म. ठीक आहे, त्याच्यातून 100 केसेसमध्ये 1-2 केसेस काही ॲबनॉर्मल असतील किंवा एखाद्या डिसीज बाबतीत असतील तर त्या निग्लेक्ट झाल्या होत्या, हे नक्की आहे. ते आता होत नाही, हा सुद्धा चांगला महत्वाचा भाग आहे. पण फॅक्ट ऍक्सेप्ट करणं ह्याच्यासाठी जो एक मनाची तयारी आहे ना, ती पूर्वीच्या बायकांमध्ये किंवा सहनशक्तीच्या दृष्टीने विचार केला तर जितकी चांगली होती त्या मानानं ती आता कमी आहे. ती कमी असण्याची कारणही खूप आहेत आता. हम्म. कारण की घरात एक सेक्युअर्ड पोझिशन मध्ये राहून काम करणं, स्ट्रेस घेणं हा भाग वेगळा आहे. आणि आज ज्या महिला ओपन आहेत किंवा ओपन टू मार्केट आहेत, सगळीकडे ऍक्टिव्हिटी असतात, त्यांच्या महत्वाच्या जबाबदाऱ्या त्या जास्त प्रकारे स्वीकारतात, घर सांभाळून करिअर करतात, ह्या सगळ्यामध्ये शेवटी मनाची ताकद कुठेतरी कमी पडलेली असते, हम्म. कमी होत गेलेली असते. आणि हम्म. तिचं प्रॉपर आपण म्हटलं तसं सक्षमीकरण त्या मनाचंही जर झालं नसेल तर मेनोपॉज मध्ये हे त्रास जे बदल जे होतात ते त्रासदायक वाटू शकतात. ओके. त्यामुळे म्हणून म्हणजे प्री मेनोपॉज की जेव्हा आता बाळणपण हा प्रकार संपलाय, हम्म. आता फॅमिली प्लॅनिंग झालेलं आहे की आता मूल नको आहे, ही जेव्हा स्टेज येते तेव्हापासून खरं तर स्त्रीने आपल्या शरीराकडे थोडं लक्ष दिलं पाहिजे. तो बर. पुष्कळ 15-20 वर्षांचा पण काळ असू शकतो, पण त्याच्यामध्ये नियमितपणा थोडासा आणणं आणि स्वतःसाठी एक 15-20 मिनिटाचं तरी काहीतरी एक्सरसाइज देणं हे हम्म. खूप महत्वाचं आहे. म्हणजे पुढे येणारा हम्म. पेरिमेनोपॉज आणि मेनोपॉज आणि पोस्ट मेनोपॉज हे सगळे काळ जे आहेत ते खूप हा. स्मूथ राहतील. ओके. तर हा सगळ्यात महत्वाचा भाग आहे. आणि पेरिमेनोपॉज मध्ये जे काही लक्षणं येतात, आपण आता म्हणालो तसं, हम्म. तर ती सगळी लक्षणं जी येणार आहेत त्या सगळ्याचं महत्वाचं कारण आहे की जे काही हॉर्मोन्स बदलत आहेत त्यानं शरीरात येणारा कोरडेपणा हा सगळ्या गोष्टींचा एक बेसिक रूट कॉज आहे. की हम्म. तो जो कोरडेपणा येतो तो अनेक लक्षणं शरीरामध्ये तयार करतो. हम्म. त्यामुळे आपण त्या दृष्टीने महत्वाचा पुढे चर्चा नेऊयात की त्यासाठी आपण काय करता येईल. म्हणजे हो. जसं की प्रीमेनोपॉज मध्ये आपण नियमितपणा स्वतःसाठी वेळ देणं ह्या हो. गोष्टींवर भर दिला तर पेरिमेनोपॉज मध्ये आपण स्वतःला कसं मॅनेज करायचं हे कळू शकतं. चालेल. आता मेनोपॉजचं एज एक्झॅक्टली काय असतं? म्हणजे ऑफकोर्स सगळ्यांच्या बाबतीत वेगवेगळं एज असू शकतं, पण म्हणजे अशी जनरली जनरल जनरल बघायला गेलं तर जनरली साधारण पॅन. 42 ते 44 हम्म. या वयापासून 54 या वयामध्ये केव्हाही मेनोपॉज होऊ शकतो. हा. त्याला महत्वाची कारणं असतात. म्हणजे ते केव्हा होणार तर एक तर जेनेटिक, म्हणजे तुमचा आईकडे ट्रेंड असेल तर आई मावशीची ज्या काळात पाळी गेली हम्म. त्या काळात तुमची जाईल. हम्म. आत्यांचा ट्रेंड असेल तर आत्यांची किंवा त्या आजीची म्हणजे वडिलांच्या आईची पाळी हम्म. जशी गेली त्या एजमध्ये तुमची पाळी जाण्याची शक्यता आहे. फक्त दुसरी गोष्ट अशी की त्या काळामध्ये म्हणजे आपल्या आधीच्या पिढीमध्ये पाळी येण्याचं एज हे हा. थोडंसं लेट होतं. लेट होतं. त्यामुळे त्यांचा मेनोपॉज पण थोडा लेट व्हायचा. ओके. आताच्या पिढीमध्ये किंवा आपल्या पिढीपेक्षाही पुढच्या पिढीमध्ये अजून लवकर पिरियड्स येत आहेत. हम्म. आपण त्याविषयी बोललो हम्म. होतो की हम्म. मेन्सेस लवकर स्टार्ट होत आहेत. बरोबर. तर त्यांचा मेनोपॉज पण थोडा अर्ली होतो, हम्म. हे अगदी आहे. आहे. त्यामुळे आपण 36 पासून 42 पर्यंतचा काळ हा प्री मेनोपॉज म्हणून धरू शकतो. बर. आणि 42 नंतर हे बदल व्हायला लागले की ऍक्च्युली पेरिमेनोपॉज असा तुमचा पिरियड चालू होतो. आणि त्याच्यामध्ये दररोज वेगवेगळ्या लक्षणं येऊ शकतात. त्यामुळे काही नाही, ओके हे लक्षण आहे असं म्हणून त्याच्याकडे शांतपणे बघणं, ओके. त्याच्यासाठी काही पॅनिक काही अँझायटी न हा. होता त्याच्याकडे बघणं हे होत असतं. हा, मला आत्ता उकडतंय ना, मग बाकीच्यांना थंडी वाजत असेल तरी सुद्धा मी आत्ता फॅन लावणार, इतकं स्पष्ट सांगता यायला फक्त शिकायचं आहे. ओके. बाकी काही नाहीये त्याच्यावर. इतर म्हटले तरी आपल्याला माहिती असणार आहे की मला असं का होतंय. हम्म. त्यामुळे त्याच्यावर कोण काय म्हणतंय याला अजिबात महत्व द्यायचं नाही. मला आत्ता उकडतंय, मी फॅन लावणार. हा बरोबर. ठीक आहे, तुम्ही 10 जणांना या रूम मध्ये फॅन नकोय ना, मी दुसऱ्या रूम मध्ये बसते आणि फॅन लावते. इतकी स्पष्टता आपल्या बरोबर. विचारांमध्ये स्त्रीनी या वयात आणलीच पाहिजे. बरोबर. कारण पुढे येणाऱ्या गोष्टींसाठी हा खरं तर बेस तयार होणार आहे तिचा. हो, yes. कारण की पोस्ट मेनोपॉज हे खूप मोठं एज असणार आहे. ओके. सो आता आपण सिमटम्स तुम्ही सांगितलं हे प्री मेनोपॉजचे सिमटम्स आहेत, राईट? म्हणजे हॉट फ्लॅश येणार. तर हे असे अजून काय पेरी मेनोपॉज आहे म्हणजे मेनोपॉजचं प्रोसेस जेव्हा चालू सिमटम्स होतं, चालू होतं हा तेव्हाची जेव्हा लक्षणे? हॉर्मोन्स विड्रॉ व्हायला सुरुवात होते बरोबर.
तेव्हा तेव्हाच. हे स्पेसिफिक येतं. ह्या व्यतिरिक्त अजून काय लक्षणं दिसतात आणि जर ही लक्षणं दिसत असतील तर डॉक्टरांच्याकडे जायला पाहिजे का किंवा डॉक्टरांकडे एक्झॅक्टली कधी जायला पाहिजे ही बरं. लक्षणं चालू असताना ह्याबद्दल जरा सांगा. हा, मेनली काय होतं की ह्याच्यामध्ये पाळीचे बदल होतात. म्हणजे 1.5-2 महिन्यांनी पाळी यायला लागते, की अगदी म्हणजे 28 दिवसांचं सायकल आहे किंवा एक हम्म, महिन्याचं सायकल आहे. मग ते 1.5-2 महिन्यांचं व्हायला लागतं. तर हम्म, एक 2-3 सायकल अशी पिरियडिक आली तर खरं काही काळजी करण्याचं कारण नाहीये. डॉक्टरांकडे पण त्यावेळेला जाण्याची गरज नाहीये. पण ते ब्लिडिंग खूप कमी होत आहे, हम्म, पण पिरियडिकली येत आहे, किंवा मग खूप फ्लो होतोय, जास्त हेवी मेन्सेस होत आहेत, असं जर लक्षात आलं, खूप वेळा पॅड बदलावं लागतंय किंवा क्लॉट्स पडतायत, असं जर असेल तर तेव्हा निश्चितपणे डॉक्टरांना भेटून यावं. सिंपल एक सोनोग्राफी करून सुद्धा त्याच्यामध्ये डायग्नोसिस होऊ शकतं. खूप पुढे काही हॉर्मोनल स्टडी अमुक तमुक करण्याची पहिल्या स्टेजमध्ये तरी गरज नसते. एक सोनोग्राफी केली आणि स्वतःकडे लक्ष ठेवलं तर ते पुरेसं होतं. आणि सोनोग्राफीमध्ये काही वेगवेगळी लक्षणं किंवा काही फाइंडिंग्ज येऊ शकतात, तर ते तेव्हा डॉक्टरांशी डिस्कस करून डॉक्टरांच्या मार्गदर्शनाप्रमाणे पुढे जायचं असतं. बरोबर म्हणजे याच्याबरोबर आणखीन पण काही लक्षणं येतात की तुमची भूक कमी होते, कोरडेपणा येतो, त्यामुळे सेक्स ड्राईव्ह जो आहे किंवा सेक्शुअल जी अर्ज आहे ती कमी होऊ शकते, किंवा इंटरकोर्स वगैरे करताना त्रासदायक होऊ शकतो कोरडेपणामुळे. हम्म, तर तोही एक भाग येतो. तर ते त्रासदायक काही वाटत असेल तुम्हाला किंवा पार्टनरला, तर त्याविषयी नक्की ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे. हम्म, कारण तो पण एक हेल्थचा महत्वाचा हम्म, भाग आहे की हम्म, हेल्थ चांगली, कुटुंबाची सुद्धा हेल्थ चांगली ठेवण्यासाठी तो एक बरोबर. भाग आहे. तर तेव्हा जरूर डॉक्टरांशी डिस्कस करून किंवा काही ट्रीटमेंट असेल तर ती घेणं आवश्यक आहे. याच्याबरोबर आता त्याच्यामध्ये काय असतं की आतल्या योनीमध्ये किंवा वजानामध्ये कोरडेपणा हा मेन असतो. हम्म, तर अगदी सिंपल त्याच्यामध्ये नियमितपणे खोबरेल तेलाचा वापर जर केला तरी सुद्धा ते पुरेसं होतं. ओके. काही वेळेला कोरडेपणा जर जास्त प्रमाणात असेल तर हे असतात, म्हणजे बॉल्स असतात, ते कॉटन बॉल्स किंवा ते स्टराईल बॉल्स मिळतात. तर ते थोडे तेलात बुडवून जर वजानामध्ये ठेवले तरी त्याचा खूप चांगला उपयोग होतो, की जे सिंपल आहे, घरच्या घरी करू शकतो अशा टाईपमध्ये. ओके. त्याच्यानंतर आणखीन महत्वाचा फरक असतो, म्हणजे काही वेळेला थोडं वजन वाढायला लागतं. म्हणजे हम्म, जर स्कॅन्टी मेन्सेस असतील तर वजन वाढायला लागतं. त्यावेळेला वजन वाढतं म्हणून त्याची काळजी करायची नाहीये. तर त्यावेळेला एकच लक्षात घ्यायचं की मेनोपॉज मध्ये वजन वाढू शकतं, कारण आपलं मेटाबॉलिझम किंवा चयापचय क्रिया थोडी स्लो डाऊन होणार आहे. हम्म, मग आता मी काय केलं पाहिजे त्याच्यावर, हम्म, तर माझ्या खाण्यामध्ये पचायला जड पदार्थ असतील, तळलेले हम्म, पदार्थ असतील, तर ते मी कमी केले पाहिजेत. ग्लुटेन युक्त, म्हणजे आता जे आपण पोळी असेल, गव्हाची पोळी किंवा रोटी, मैदा, तर हम्म, ह्या गोष्टी मी थोड्या कमी करून किंवा त्याच्यामध्येच कोंड्याचा वापर जास्त करून किंवा भाकरी सारखे आणि आपले मिलेट्स आहेत यांचा वापर तेव्हा वाढवणं गरजेचं आहे. ओके. आणि त्या वजनाची काय होतं ना, तुम्ही जास्त वजन वाढतंय अशी चिंता करत बसलात ना, तर हम्म, की तुमचं पचन अजून कमी होतं आणि तो वजन वाढण्याचा रेट आणखीन वाढतो. हम्म, त्यामुळे अजिबात तेव्हा चिंता करायची नाही. फक्त वजन वाढणारे किंवा वजनाला सपोर्ट करणाऱ्या गोष्टी कमी करायच्या, हे मात्र निश्चित आहे. तो एक 3-4 वर्षाचा पिरियड निघून गेला की तुमचं वजन आपोआप नॉर्मल येणार आहे. ओके. ते पुढे अजिबात वाढणार नाहीये. ओके. कारण की शरीर सेट करत असतं ना स्वतःला. हे हॉर्मोन्स जेव्हा विड्रॉ होतात तर त्याच्यात पण शरीर स्वतःला सेट करून घेतं हेल्दी राहण्यासाठी. ते आतनं प्रयत्न करतच असतं. सो बरोबर. तो एक त्यातला महत्वाचा भाग आहे. फक्त त्याच्यात एक महत्वाची गोष्ट असते की तेव्हा काही वेळेला थायरॉइड, म्हणजे हायपोथायरॉइड आपण जे म्हणतो ना, हम्म, ते येऊ शकतं. तर तेव्हा फक्त डॉक्टरांना एकदा कन्सल्ट करून की हे थायरॉइडशी रिलेटेड माझं वजन नाही आहे ना वाढत, हा. एवढं एकदा कन्फर्म करून घ्यायचं. आणि तसं काही नसेल तर मेनोपॉजच्या त्या पिरियडमध्ये वजन वाढू शकतं. म्हणूनच तेव्हा मग ऍक्टिव्हिटी थोड्याशा वाढवायच्या, की हम्म, आणि ज्या स्वास्थ्यसुखाय असतील. हा. म्हणजे जिम जायला पाहिजेच असं काही नाही, नाही. चाला तुम्ही, पण आनंद घ्या त्यातून. हा हम्म, महत्वाचा भाग आहे, कारण आनंद घेण्याचं कारण असं आहे की त्यांनी मन तुमचं प्रसन्न राहणार आहे. आणि बरोबर. मन प्रसन्न राहिलं की तुमचं पचन चांगलं होणार आहे. म्हणजे जे हॉर्मोन्समुळे पचन आता थोडं लो होणार आहे, तर तुमचं मन प्रसन्न, आत्मा छान राहिल्यामुळे आपोआप तुमचं पचन चांगलं राहून परत तुमचा जो काही ग्राफ आहे तो मेनोपॉज, पेरिमेनोपॉज असा जो एक साधारण तुमचा 3-4 वर्षाचा काळ असेल डिझाईन,
बरोबर. बाय बर्थ, तर तो तुम्ही नक्की कमी करू शकता. बरोबर. थोडक्यात म्हणजे काय, थोडी सहजपणे ह्या गोष्टी घेतल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे त्याचा अगदी. जास्त बाऊ न करता नॉर्मल एक्झरसाइज पण सजग रुटीन. राहून, म्हणजे बाऊ हा, करायचा सजग नाही, राहा. निग्लेक्ट पण नाही करायचं. बरोबर. सजग राहायचं की काही बदल होत आहेत का, हा. नक्की कन्सल्ट करेल. आणि बरोबर. उगीच मैत्रिणींशी गप्पा मारण्यापेक्षा, मैत्रिणींशी चर्चा करण्यापेक्षा डॉक्टरांना आणि ऑथराइज व्यक्तीशी बोलायचं. तर बरोबर. ते उपयोगी पडणार आहे. मैत्रिणींची बरोबर. गप्पा गॉसिप होईल किंवा बरोबर. त्याच्यातनं अनावश्यक काही गोष्टी तयार होत जातात पुढे. बरोबर. त्यामुळे काही तसं करायचं नाही. खरं. पण कोणी सल्ला विचारला तर योग्य माणसाला जाऊन भेट, हा सल्ला मात्र नक्की द्यायचा. खरं, खरी गोष्ट आहे. हे मात्र हा पॉइंट खरोखरच खूपच छान आहे. कारण बरेच वेळेला अज्ञानामुळे किंवा नॉट नेसेसरी एखाद्या बाईला एखादी गोष्ट होत असेल तर दुसऱ्या बाईला त्याच कारणामुळे ती गोष्ट होत असेल, तर अननेसेसरी अशी डिस्कशन्स हो करून ना. चुकीच्या गोष्टी करण्यामध्ये काही पॉइंट नाहीये. अ, आपण बघितलं खरंच म्हणजे नाही. तुम्ही सांगितलं मेनोपॉजच्या वेळेला हार्मोनल चेंजेस खूप होतात, तर एस्ट्रोजनची लेवल बाईची एकदम कमी होते. पण ते हम्म. हार्मोन आपल्या बाकीच्या गोष्टींसाठी पण शरीरातले आवश्यक असतं. सो ही लेवल कमी झाल्यामुळे काही वेगळे शरीरावरती परिणाम होऊ शकतात का? ते टाळण्यासाठी काय करता येऊ शकतं? खरंय, म्हणजे इस्ट्रोजेन हे आपल्या शरीरात अनेक चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम जे काही होत असतं, हम्म. सगळ्यांच्या केमिकल ऍक्शन्स होत असतात, त्याच्यामध्ये खूप उपयुक्त असं ते हॉर्मोन आहे. हम्म. आणि त्याचीच आता क्वांटिटी कमी झाल्यामुळे अ, हम्म. अनेक आजार होऊ शकतात. म्हणजे त्याच्यामधलं कोलेस्ट्रॉलशी रिलेटेड आणि त्याच्यामुळे हार्टशी रिलेटेड पुष्कळ आजार त्याच्यामध्ये येऊ शकतात. हम्म. काही म्हणजे आपले जे स्त्रियांच्या बाबतीतले ब्रेस्ट कॅन्सर, युटरस कॅन्सर किंवा ओव्हरीचा कॅन्सर, या बाबतीमध्येही प्रोटेक्शन तुमचं जातं. त्यामुळे पण त्याकडे लक्ष ठेवायला लागतं. म्हणून म्हटलं की, आणि नेहमी हे शरीर दाखवत असतं खरं तर, की हम्म. काहीतरी बदल होतोय, चुकीचा आहे तो, आणि ते आपल्या मनाला सांगतही पटतही असतं. तर त्यावेळेला फक्त लगेच शहानिशा करून घेणं त्याची, हम्म. आणि म्हटलं तसं की डॉक्टरांकडे जाऊन त्याची शहानिशा करून, आणि त्यांनी सांगितलं की नाही आत्ता काहीच प्रॉब्लेम नाहीये, 6 महिने आपण वेट करू, तर 6 महिन्यांनी आठवणीनं परत त्यांना हम्म. भेटणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे हम्म. तो फॉलोअप ठेवला ना की काही प्रॉब्लेम नाही. अगदी खेड्यापाड्यांमध्ये सुद्धा पीएचसी सेंटर आपली खूप चांगली असतात, म्हणजे प्राथमिक हेल्थ केअर जे असतात, हम्म. तर तिथेही खूप चांगले डॉक्टर असतात. ते व्यवस्थित या गोष्टींकडे योग्य प्रकारे बघून तुम्हाला सल्ला देतात. त्याच्यात महत्वाचा भाग असा आहे की एखादा मोठा होणारा आजार आपण खूप प्रायमरी लेवलला हम्म. हुडकून काढू शकतो, बरोबर. आणि त्याची पूर्ण ट्रीटमेंट घेऊन पुढचं सगळं आयुष्य हेल्दी आपण नीटपणे पुढे नेऊ शकतो. बरोबर. त्यामुळे तिकडे लक्ष देणं हे गरजेचं आहे. बरोबर. आता हा प्री मेनोपॉजचा काळ अजून सहजपणे जावा यासाठी तुम्ही सांगितलंतच की शांत राहणं, सहजपणे या गोष्टी घेणं आणि काही काही गोष्टीच्या बाबतीत असर्टिव्ह राहणं, की ओके मला आता उकडतं आहे तर मला पंखा लावायची गरज आहे, पण ते सुद्धा सहजपणे घेणं. त्याबद्दल ओ मलाच कसं उकडतंय, बाकीच्यांना कसं उकडत नाही वगैरे, या गोष्टींचा जास्त विचार न करणं हे चांगलं. याचबरोबर अजून तिने आहारामध्ये जसं तुम्ही भाकरीचा उल्लेख केला की त्याचं जास्त वाढवलं हम्म. तर पचनाला त्याचा उपयोग होतो. अजून काय आहारामध्ये चेंजेस आणि मानसिकरित्या तिला म्हणजे शांत राहण्यासाठी, कामनेससाठी अजून काय करता येईल? एक्सरसाइज, आता वजन वाढलेलं असेल तर सोपे एक्सरसाइज पण इफेक्टिव्ह एक्सरसाइज असे कुठले असतील ह्याच्याबद्दल थोडं मार्गदर्शन करा. आहारात तर आपण म्हटलं की पचायला जड असणारे मैदा किंवा हम्म. ग्लुटेन जास्त असलेले घटक घ्यायचे नाहीयेत. हम्म. पण आता दुसरं पण त्यातलं महत्वाचं आहे की हे पचनशक्ती कमी होत असल्यामुळे त्या स्त्रीच्या शरीरातलं बल पण कमी होणार आहे. हम्म. कारण की रोजच्या पचनातून मिळणारे घटक तिला कमी पडणार आहेत, हम्म. कमी मिळणार आहेत. हम्म. त्यामुळे आयदर तिने ते आहारात वाढवायचे, मग ते कुठले घटक वाढवले पाहिजेत, की तर ज्याच्यामध्ये ओमेगा 3 आपण आजकाल हम्म. ऐकतो, तर हम्म. ओमेगा 3, ओमेगा 6 या टाईपचे जे काही घटक आहेत ते जास्त असतील, म्हणजे मग आपल्या सगळ्या ज्या तेलबिया आहेत, हम्म. कारण त्या तेलबियांमध्ये काय असतं, हे तेल असतं, ओमेगा 3 काहींमध्ये ओमेगा 6 असतं, आणि त्याच्याबरोबर फायबर पण असतं. हम्म. त्यामुळे पचायला जरी वेळ लागला तरी सुद्धा ते शरीरामध्ये पूर्ण असिमिलेट होतं. हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. त्यामुळे तेल बियांचा वापर या काळामध्ये वाढवला पाहिजे. मग त्या सोयाबीनच्या बिया असतील, हा, किंवा पंकिन सीड्स
हम्म. आपण म्हणतो. हम्म. अगदी सहज मिळणारं म्हणजे तीळ आहेत घरामध्ये. काळे तीळ हम्म. चांगले चावून चावून हम्म. खाणं, जवस भाजून हलके भाजून ठेवून ते चावून खाणं, हे पण खूप गरजेचं आहे. किंवा मोहरीची डाळ सुद्धा आहारात वापरली पाहिजे. म्हणजे बर. थंडीचा सीझन असेल तर मोहरीच्या डाळीचा वापर जास्त केला पाहिजे. बर. ती सुद्धा खूप ऑइलीनेस देणारी आहे चांगली. जिरा, ओवा ह्याच्यामधली सुद्धा व्होलटाईल ऑइल्स जी आहेत ती तुम्हाला खूप चांगली काम करतात, मनाला काम ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे जिरं, ओवा ह्यांचा पण योग्य प्रकारे वापर केला गेला पाहिजे. मग त्याच्यासाठी आपण एक मिश्रण सांगतो की मेथीचे दाणे, जिरं, ओवा ह्यांचं सगळं मिश्रण बनवून ठेवा आणि ते जेवणानंतर किंवा रात्री झोपताना तुम्ही एक एक चमचा खा. हम्म. चावून खाल्लं तरी उत्तम आहे, नाहीतर गरम पाण्याबरोबर प्या. हम्म. त्याचा आपण ह्या शरीराला जे ऑइल आता कमी पडणार आहे, हम्म. कोरडेपणा येणार आहे, हम्म. त्याची रिकव्हरीसाठी ते मदत करतं. हम्म. आहारात दुसरे घटक आपण जे पौष्टिक आहेत की ज्याच्यातनं आपल्याला योग्य कमी क्वांटिटीमध्ये जास्त एनर्जी मिळेल, हम्म. अशा टाईपचे म्हणजे ड्रायफ्रुट्स आहेत. हम्म. त्यांचा वापर आपण वाढवला पाहिजे. मग आता बदाम असतील तर ते भिजवून साल काढून खायचे. हम्म. काळ्या मनुका असतील तर त्या नुसते भिजवून तुम्ही ते पाणी पण पिऊ शकता आणि मनुकाही खाऊ शकता. हम्म. खजूर खारीक यापैकी असेल तर, खारीक असेल तर ती तशीच नुसती खाण्याऐवजी भिजवून खायची आहे. खजूर असेल तर थोडं तूप लावून खायचं आहे. हम्म. अ, आणि अगदी घरामध्ये नेहमीच जे आपल्याला पालेभाज्या किंवा फळभाज्या ज्या असतात तर त्यातल्या सुद्धा जेवणाच्या सुरुवातीला काही भाज्या कच्च्या चावून चावून खाणं. म्हणजे हम्म. छान मेथी कच्ची आली तर चांगली धुवून घेऊन बर. ती चावून चावून कच्ची खाणं. का बर. आपल्याला काकडी टोमॅटो हे नेहमीच माहिती असतं, हो. पण ह्या पालेभाज्या काही काही ह्या कच्च्या चावून खाल्ल्या गेल्या पाहिजेत. म्हणजे बर. त्याच्यातनं शिजल्यानंतर जे घटक नाहीसे होतात हा. ते तुम्हाला कच्चे असतानाच मिळतात. आणि मेथी, कांद्याची पात, करडई ह्या अगदी इझिली तुम्ही हो. कच्च्या भाज्या चावून खाऊ शकता. ओके. आणि त्याची पचडी वगैरे करतात पुष्कळ जण. ती चांगली चविष्ट पण होते, पण तिच्याऐवजी ऍज इट इज ती भाजी चावून चावून खाणं. कारण काय होतं की या काळामध्ये थोडं मनाला पण निरुत्साह आलेला असतो, आळस आलेला असतो. मग कुठे ते आता कोशिंबीर बनवून खा माझ्या एकटीसाठी. मग ठीक आहे ना, नकोच बनवस, तू तुझी आपली 4 पानं चावून खाऊन टाक. हा. कोथिंबीर हा चावून खाणं खूप छान. म्हणजे ओके. आता काय त्याचं आपण लगेच ज्यूस बीस बनवून प्या सांगतो, हा. पण त्याही पेक्षा ते ऍज इट इज हम्म. चावून चावून खाणं. म्हणजे त्याचं प्रोसेस होताना जे काही लॉसेस आहेत ना, म्हणजे हम्म. मिक्सरमध्ये आपण हम्म. ज्यूस करतोय किंवा पाट्यावर वाटून त्याचं ज्यूस साठी आपण पल्प बनवतोय, तर हम्म. त्याच्यात सुद्धा ऑक्सिडेशन होऊन काही घटक जात असतात. तर ते सुद्धा इव्हन तुम्ही ती ऍज इट इज भाजी दाताखाली चावताना तुम्हाला योग्य प्रकारे मिळतात. बर. आणि मग ती अगदी म्हणजे 5-6 पानं कोथिंबिरीची किंवा 5-6 दांड्या मेथीच्या एवढ्या खाल्ल्या तरी तुम्हाला पुरतात. अजिबात अशी अर्धी मेथी वगैरे खायची गरज पडत नाही. ओके. बर. तो एक खूप महत्वाचा भाग आहे. हम्म. दुसरी गोष्ट म्हणजे हे जेव्हा चावण्याची क्रिया होते ना, हम्म. तर हे जे हॉर्मोन्स बदलतात त्यांनी आपले मसल पण लूज होतात. हम्म. तसेच आपल्या ज्या हिरड्या आहेत त्या पण लूज होऊ शकतात. बर. तर हे असे घटक कच्च्या भाज्या वगैरे तुम्ही चावून चावून खाल्ल्यामुळे हम्म. दाताच्या मुळांकडचा, हिरड्यांकडचा पण ब्लड फ्लो वाढतो. हम्म. आणि मग जी ताकद कमी पडत सुरू झालेली आहे, कमी पडण्याची प्रोसेस सुरू झाली, तर तिथे ब्लड फ्लो मिळाल्यामुळे चांगली वाढते. सो ओके. तो एक खूप चांगला भाग आणखीन त्याच्यामध्ये आहे. हम्म. त्यामुळे आहारातले हे घटक या पद्धतीने जर घेतले आणि म्हणजे लोक त्याच्यावर काय असतं ना, की आतापर्यंत तुम्ही कुटुंबात कसे वावरलाय किंवा कसं मेंटेन रिलेशन केले त्याप्रमाणे समोरचे लोक तुमच्याशी बोलणार आहेत आता या वयात. हम्म. तर काही लक्ष द्यायचं नाही की हा ठीक आहे, मला माहिती आहे हे का होतंय मला आणि त्याच्यावर जे काही करायला पाहिजे ते मी करते, दॅट्स इट. बरोबर. आणि व्यायाम कुठले चांगले? व्यायामामध्ये जनरली कसं होतं की थोडं वजन वाढायला लागलं असेल तर अति चालणं हे तुम्हाला त्रासदायक होऊ शकतं. हम्म. मग तुम्ही फ्लोअर एक्सरसाइज म्हणजे बसून पायांचे एक्सरसाइज करणं की ज्याच्यामध्ये तुमचा कॅलरी लॉस होईल, हम्म. अशा टाईपचे एक्सरसाइज तुम्ही मेनली केले पाहिजेत. रोटेशन्स वाले. तर पुष्कळ म्हणजे आपण आता या वयात काय होतं की मुलंही थोडी मोठी झालेली असतात, ते तेवढी जबाबदारी घेतील किंवा तेच इतके बिझी असतात की तुम्हाला किचनमध्ये हम्म. खूप वेळ घालवावाच लागतो. अशी जर स्थिती असेल तर अगदी किचन ओट्याशी थांबून सुद्धा खूप एक्सरसाइज तुम्ही सकाळ संध्याकाळ करू शकता. बर. तर ते जरी तिथे केलेत ना आणि रोटेशन्स त्याची 50-50 हा. ठेवलीत
तर अगदी छान एक्सरसाइज तुम्हाला होतो. त्याने तुमचं पचन चांगलं राहायला पण मदत होते. हम्म, आणि प्री मेनोपॉज पेरिमेनोपॉज मधले जे काही सिमटम्स आहेत हम्म. ती पुष्कळ चांगली स्मूथली होऊन जातात. आणि मनाच्या शांतीसाठी मेडिटेशन किंवा अजून काही ह्या सारख्या हा, गोष्टी. मनाच्या शांतीसाठी खरं काही मनाची अशांती का निर्माण होते, हा. तर हे मला का होतंय हा. या कारणासाठी, आणि यातनं काहीतरी भयंकर तर होणार नाही. या हा. दोन गोष्टींमुळेच खरं तर ती मनाची अशांती येत असते. बरोबर. हॉर्मोन्सचा सपोर्ट गेल्यामुळे थोडासा निरुत्साह येतो. हम्म. त्या निरुत्साहातून ह्या टाईपचे व्यायाम केले तर आळस तुमचा जातो, त्यामुळे पुढची स्टेजच येत नाही. हम्म. आणि आता मला माहिती झाली आहे, त्याच्यामुळे मी भीत पण नाही आणि हम्म. काळजी पण करत नाही. त्यामुळे मनाला तसं काही खूप ट्रेन करण्याची गरज पडत नाही. पण स्टील जर तुम्हाला खूप लो फील होत असेल हम्म. तर छान शांत स्वतःसाठी एक 10 मिनिटं वेळ काढून, की नाही 4 ते 4:30 मी नसणार आहे, मग हम्म. मला देवळात जायला आवडतं, मी देवळात जाऊन बसणार आहे. हम्म. मला सिनेमा पाहायला आवडतो, मी टीव्ही लावून बसणार आहे ह्या वेळात पण नियमाने. हम्म. किंवा मला आता ह्या बागेत जाऊन फिरायला आवडतं, मी जाऊन येणार आहे. किंवा मला माझ्या शेतावर जाऊन ही 4 रोपं लावावीशी वाटतात, हम्म. लावून या नक्की. ते हम्म. तुम्हाला सफिशियंट आणि पुरेसे. त्याने सुद्धा मनाची मरगळ जाणार आहे, उत्साह परत येणार आहे आणि पुढे जाता येणार आहे. ग्रेट. हे झालं प्री मेनोपॉजची सगळी लक्षणं आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो. तुम्ही मगाशी उल्लेख केला की 1 वर्षभर जर का पिरियड आला नाही तर तो मेनोपॉज झाला म्हणजे असं समजायचं. तर हा. त्यावेळेला म्हणजे काय काळजी घेतली पाहिजे किंवा अ, अजून काही विशेष बदल आपल्या आहार विहार किंवा लाईफमध्ये केले पाहिजेत का? बरं, काय होतं की पाळी येत नाही, दीड दोन महिन्यांनी येत असते. मग 3 महिने झाले, 4 महिने झाले, पाळी आली नाहीये, अशी स्टेज येते. मग आता झालं वाटतं माझा मेनोपॉज. असं काहीही विचार करायचं नाही, आलेली नाही एवढं फक्त लक्षात ठेवायचं. हम्म. आणि त्याच्यात फक्त प्रेग्नन्सी नाही ना, ती एकदा कन्फर्म करायची. काही वेळेला प्रेग्नन्सी असू शकते, बर. तर ती एकदा फक्त कन्फर्म करून घ्यायची. तशी काही नसेल तर फक्त कॅलेंडर उलटत राहायचं, की हा ठीक आहे 6 महिने झाले आली नाही, अरे आली वाटतं, ठीक आहे. मग ती जेव्हा येते तिथून परत 1 वर्ष थांबायचं. बर. की परत 1 वर्ष नाही आली तर समजायचं की आता हा मेनोपॉज झाला. त्यावेळेला एकदा म्हणजे वर्षभर झालं पाळी आली नाहीये, हम्म. बाकी काही लक्षणं पण विशेष नाहीयेत, मी सगळं मॅनेज करू शकलेली अशी जर स्थिती असेल तरी सुद्धा 1 वर्ष झालं पाळी आली नाही तर एकदा गायनेकॉलॉजिस्टला किंवा तुमच्या फॅमिली डॉक्टरांना भेटून यायचंय. हम्म. ते जर म्हणाले की नाही एक आपण सोनोग्राफी करून कन्फर्म करूया, तर नक्की करायचं आहे. आणि मग पुढे आपण पोस्ट मेनोपॉज या फेजमध्ये जातो असं म्हणता येईल. ओके. फक्त ह्याच्यामध्ये काय होतं की पाळी आली नाही तर त्या काळामध्ये म्हणजे वजन वाढणं किंवा हा हे काय होतच असा निग्लिजन्स पण येऊ द्यायचा नाहीये. हम्म. कारण काय होतं मग ते तुम्ही डेली रुटीन नेहमीप्रमाणे खात बसता किंवा आहाराच्या सवयी बदलत नाही, आणि मग खरं ओबेसिटी किंवा ही कॉम्प्लिकेशन्स पुढे येतात, की हम्म. जी पुढच्या म्हणजे पोस्ट मेनोपॉज मध्ये ज्या गोष्टी होणार आहेत घडणार आहेत शरीरामध्ये, त्याला अगदी त्रासदायक अशा गोष्टी तेव्हा घडू शकतात. बर. हं? त्यामुळे ती एक काळजी घ्यायची आहे. नंतर जो ड्रायनेस त्या काळामध्ये सुरुवात होणार आहे, तर त्याच्यासाठी जसं आपण आहारात म्हटलं तसं ऑइल ऍप्लिकेशन म्हणजे थोडंसं तरी तेलाचा हात लावून आंघोळ करणं आठवड्यात दोन हम्म. तीन वेळा. ते आधी आपण म्हणत होतो की आठवड्यात एकदा केली तरी पुरेल, पण हम्म. आता जर आठवड्यात 2-3 वेळा तरी तेल लावून आंघोळ करणं हम्म. हे गरजेचं राहतं तेव्हा. ओके. आणि काही वेळेला व्हाईट डिस्चार्ज किंवा असं काही ॲबनॉर्मल होत असेल तर तेव्हा मात्र डॉक्टरांकडे आधी भेटायला जायचं आहे, कारण ते एखाद्या मोठ्या आजाराचं पण लक्षण असू शकतं. हम्म. त्यामुळे तसं आलं तर मग डॉक्टरांना भेटायचं आणि काळजी डॉक्टरांवर सोपवून द्यायची, आपण करायची नाही. बरोबर. आपलं काम डॉक्टरांकडे जाणे आणि त्यांचं ऐकणं, त्यामुळे तेवढं करायचं फक्त. बरोबर. तुम्ही पेरिमेनोपॉज बद्दल आता उल्लेख केला त्याच्याबद्दल सविस्तर चर्चा करायची आहे पण आता वेळेअभावी थांबलं पाहिजे. पुढच्या एपिसोडमध्ये त्याच्याबद्दल आपण चर्चा करू. पण मेनोपॉज आणि प्री मेनोपॉज बद्दल तुम्ही इतकी बहुमूल्य माहिती दिली आणि इतकं छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. थँक्यू. थँक्यू.